महाराष्ट्राच्या इतिहासात गौरवाने उभा झालेला, स्वाभिमानाचा साक्षीदार आणि असंख्य पिढ्यांच्या प्रेरणेचा स्रोत असलेला रायगड किल्ला, जिथे स्वराज्याची राजधानी उभी राहिली, जिथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक झाला, तोच रायगड अनेक वर्ष एका वेगळ्याच समस्येचा साक्षीदार होता, तो म्हणजे अंधाराचा. इतिहास तेजस्वी पण वर्तमान मात्र अंधारात. किल्ल्यांवरील सुमारे 25 घरं वर्षानुवर्ष विजेशिवाय राहत होते. रात्र पडली की संपूर्ण परिसर अंधारात बुडून जायचा. मुलांना अभ्यासासाठी उजेड नव्हता, महिलांना सुरक्षिततेची चिंता होती आणि चक्क मोबाईल चार्ज करण्यासाठी लोकांना किलोमीटर अंतर कापावं लागायचं. कल्पना करा, ज्या ठिकाणी स्वराज्याचा सूर्य उगवला तिथे आजच्या काळात दिवा लावणं ही कठीण होतं. पण ही परिस्थिती कायमस्वरूपी राहिली नाहीये, कारण लोकांमध्ये मिसळून त्यांच्या समस्या समजावून घेणारा नेता पुढे आला. तो नेता म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब. तारीख होती 29 जून 2025. या दिवशी आमदार गोपीचंद पडळकर साहेब महाराजांच्या दर्शनासाठी गेले होते. त्या दिवशी ते किल्ल्यावर गेले, लोकांच्या घरात बसले, सोबत पिठलं भाकरी खाल्ले, त्यांच्या अडचणी ऐकल्या, त्यांच्या डोळ्यातील अश्रू पाहिले आणि ते फक्त पाहून परतले नाहीयेत. त्यांनी निर्णय घेतला. त्यांनी सांगितलं, प्रकाश मिळाला पाहिजे आणि तो मी मिळवून देणारच. हा शब्द फक्त आश्वासन नव्हता, तो संकल्प होता. आणि मग सुरू झाला बदलाचा प्रवास. सोलर ऊर्जा वापरून लाईट देण्याचा प्रकल्प उभारला गेला. दुर्गम भौगोलिक परिस्थिती, वाहतुकीची अडचण, तांत्रिक सगळ्यांवर मात करून अखेर 15 फेब्रुवारी 2026 हा ऐतिहासिक दिवस उगवला. त्या दिवशी त्यांच्या हस्ते सोलर प्रकल्पाचं उद्घाटन झालं आणि अनेक वर्ष अंधारात राहिलेल्या घरांमध्ये प्रकाश पसरला. त्याच क्षणी फक्त बल्ब पेटला नाहीये, तर स्वप्न उजळली. मुलांच्या डोळ्यात आशा चमकली, आईवडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले, महिलांना सुरक्षिततेची भावना मिळाली. मुलांना आता अभ्यासासाठी उजेड मिळाला, मोबाईल चार्जसाठी भटकंती थांबले आणि सर्वात महत्त्वाचं, आपल्याकडे कोणीतरी लक्ष देतंय ही भावना निर्माण झाली. रायगडावरील मुलं अत्यंत हुशार, जिद्दी आणि चिकाटीची आहेत. इतक्या अडचणी असूनही त्यांनी शिक्षण सोडलं नाहीये. त्यांच्या त्या संघर्षाला प्रकाश मिळवून देण्याचं काम या उपक्रमाने केलं आहे. पण अजूनही एक महत्त्वाचा मुद्दा कायम आहे. जिथे स्वराज्याची परंपरा जिवंत आहे, जिथे भाविक आणि पर्यटक हजारोंनी येतात, त्या जगदीश्वराचं मंदिर, त्याचबरोबर त्या आजूबाजूचा परिसर आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक, अजूनही पुरेशी लाईट त्या ठिकाणी नाही आहे. आणि लवकरात लवकर स्थानिक प्रशासनाने त्या ठिकाणी लाईटची व्यवस्था करावी, ही मागणी देखील आमदार गोपीचंद पडळकर साहेबांनी व्यक्त केलेली आहे. हा प्रश्न केवळ सोयीचा नाही, तो इतिहासाच्या सन्मानाचा आहे. त्यावेळी स्थानिक प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. हा मुद्दा राज्य पातळीवर नेण्याचं आश्वासन हे आमदार गोपीचंद पडळकर साहेबांनी दिलेलं आहे. आणि या सर्व गोष्टी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर मांडून संपूर्ण रायगड येत्या काही काळांमध्ये प्रकाशमय करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. राजकारणात अनेक नेते येतात आणि जातात, पण काही नेते असे असतात ज्यांचं काम त्यांची ओळख बनतं. लोकांच्या घरी जाऊन त्यांच्यासोबत बसणं, त्यांच्या हाल अपेक्षा समजून घेणं, त्यांच्या वेदना समजून घेणं आणि दिलेलं वचन पूर्ण करणं, हे नेतृत्वाचं खरं रूप आहे. रायगडावरील या सोलर प्रकल्पाने फक्त लाईट दिली नाही, तर विश्वास दिला, सन्मान दिला आणि आशेचा नवा अध्याय सुरू केला. आज रायगडावरच्या त्या घरांमध्ये जेव्हा दिवा लागतो, तेव्हा तो फक्त विजेचा प्रकाश नसतो, तो स्वराज्याच्या भूमीवर उभ्या राहिलेल्या माणुसकीच्या विजयाचा प्रकाश असतो. आणि हीच गोष्ट या कामाला कायम स्मरणात ठेवणारी बनते. मित्रांनो, तुम्हाला देखील आमदार गोपीचंद पडळकर साहेबांचं हे काम आवडलं असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आपल्या बोलगड्या मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय मल्हार.
सातवी. पुढं खाली जाता गावात कीर्तनवाडी. पहिले आता म्हणजे आमच्याकडे लाईट नव्हती, आम्ही दिवेवरचा अभ्यास करायचो. आमचा अभ्यास अपूर्ण राहायचा, तर आम्ही शाळेत गेलो ना तर सर आम्हाला सर्व बोलायला स्वर ओरडायचे. आम्हाला खूप वाईट वाटायचं की बाबा आमच्याकडे जर का लाईट असते तर आमचं कसं होतं. मग तुम्ही आम्हाला लाईट दिली, आम्हाला एवढं भारी वाटतं की आमचा पूर्ण अभ्यास पूर्ण होतो. आम्हाला एवढा आनंद होतो की आम्ही सांगू शकत नाही.